आली भाग्यलक्ष्मी. या. अरे या बाळांनो या. आलात तुम्ही? आत या ना. गोदात या दोघांचं सामान संजयच्या खोलीत ठेवा. हा मी यांच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते. हा या तुम्ही या. आपण आपल्या घरी आलो. काशी आधी ना मी माझी आई गोदात्या आम्ही तिघ जण इथे राहायचो. आता आई नाही आहे, तू आहे. हे बघा, तुम्ही की नाही आता मोठे झाला आहात, तर तुमचं जेवण माझं जेवण हे आता आपल्यालाच कमवायला हवं, हो की नाही? म्हणजे समजा तुमच्या कामिनी काकी आपल्यावरती पुन्हा रागवल्या आणि पुन्हा आपल्याला जेवण नाही मिळालं, तर आपण असंच उपाशी राहायचं का? नाही, आता उपाशी नाही राहायचो. नाही राहायचं ना? मग त्याकरता हळूहळू तुम्ही तुमच्या कामात लक्ष द्यायला हवं. आणि समजा तुम्हाला जर काही कळलं नाही तर तुम्ही भाऊ काकांना विचारायचं. धनाजीराव, तुमच्या या यादीतील सर्व लोकांना मी फोन करून आमंत्रण केलंय. फक्त ही जी खालची 5-6 नावं आहेत ना, त्यांना तुम्ही किंवा वहिनींनी स्वतः फोन केला तर बरं होईल. हे आपले खास पाहुणे आहेत. बरं, बाकी केटरर्स, डेकोरेटर्स, वाजंत्रीवाले या सगळ्यांशी माझं बोलणं झालेलं आहे. कामिनी वहिनींनी लग्नानंतर गावजेवण द्यायला सांगितलंय. बर, झाली बाई खरेदी एकदाची. तुझ्यासाठी आणि काशीसाठी साड्या मागवल्यात. तुम्हा दोघींना पसंत पडतायत की नाही सांगा. आई आता तुम्ही आणल्यात म्हणजे चांगल्याच असणार. चांगल्या तर आहेतच ग, पण प्रत्येकाच्या आवडी वेगळ्या. त्यातून काय, तू शहरात वाढलेली मुलगी आणि आम्ही आपल्या गावातल्या बायका. छे, काहीतरीच काय. छान आहे की तुमची चॉईस. हो ना, दुकानदाराला सांगूनच आणल्यात. म्हटलं माझ्या सुनांना साड्या पसंत पडल्या नाहीत तर बदलून द्याव्या लागतील. आई, तुम्ही बोलवलं? हो, अगं बस ना, बस. गोदाते तुम्ही बसा. अगं लग्नाची खरेदी केली ना म्हणून बोलवलं तू. जय हो बाप्पाजी. बाप्पाजी, ते तुम्ही काय सांगणार आहात याची पूर्ण कल्पना आम्हाला आहे. म्हणजे आम्हाला ते आधीच ठाऊक आहे. सगळं घर फुलांनी सजवलं असेल नाही? गावातल्या सगळ्या प्रतिष्ठितांना, व्यावसायिकांना, पत्रकारांना देखील आमंत्रण असेल. तर घरात सगळीकडे आनंदी आनंद. सगळा गाव लोटेल या लग्नाला. बाबा जी, आता इतक्या लोकांच्या समक्ष हे लग्न लागलंच नाही तर? म्हणजे बाबा, त्या धर्माला मद्यप्राशन करून लग्नाच्या मांडवात नेऊन सोड. जगासमोर निंदा तर होईलच, पण घरातले लोक देखील नावं ठेवतील.